नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चीज कॉर्न करंजी ही घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे. मक्याचे दाणे असे उकडवून घेतलेले आहेत. 1 कप दूध घेतलेलं आहे. दही घेतलेलं आहे. शिमला मिरची अशी बारीक चिरून घेतलेली आहे. चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, चीज चे स्लाइड्स घेतलेले आहेत. सफेद तीळ घेतलेले आहेत. लसूण बारीक चिरून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण मैद्याचा डो तयार करून घेणार आहोत. इकडे मी बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता मैदा घालून घेणार आहोत. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मग दही घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. मग चमच्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिक्स करून मळून घेणार आहोत पीठ हे. इकडे मी थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे. आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. मग चांगलं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पीठ. असा डो झाला पाहिजे. आपण आता हा 15 मिनिटं रेस्टला ठेवून देणार आहोत. चला तर आपण आता स्टफिंग तयार करून घेऊया. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता बटर घालून घ्यायचं आहे. बटर चांगलं आपलं वितळलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये लसूण घालून घेणार आहोत बारीक चिरलेली. परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. लसूण मधला कच्चेपणा निघून जाईल. त्यानंतर अर्धा चमचा मैदा घातलेला आहे याच्यामध्ये. परतवून घ्यायचं आहे चांगलं. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो घालणार आहोत. मग परतवून घ्यायचं आहे परत. गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे आपल्याला. मग शिमला मिरची घालायची आहे. असं परतवून घ्यायचं परत. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये उकडलेले मक्याचे दाणे घालून घेणार आहोत. मग परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दूध घालून घेणार आहोत. मग चीजचे स्लाइड्स असे घालायचे आहेत त्याच्यामध्ये. मग चांगलं असं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. जोपर्यंत चीज वितळत नाही तोपर्यंत हे परतवून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं चीज वितळलेलं आहे. त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मग असं परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. आपण आता हे थंड करायला ठेवून देणार आहोत बाजूला. चला तर चीज कॉर्न करंजी बनवायला सुरुवात करूया. इकडे मी पोलपाट घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण जो मैद्याचा डो केलेला होता ते घालून घेणार आहोत. असे छोटे छोटे गोळे करून अशी चपातीसारखे एक छोटीशी चपाती करून घ्यायची आहे. म्हणजेच रोटीसारखं असं करून घ्यायचं आहे. त्यानंतर जी आपण स्टफिंग तयार केलेली होती ती घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर असं बंद करून घ्यायचं आहे. जशी आपण करंजी करतो तशीच करायची आहे इकडे प्रोसिजर. मग असं कट करून घ्यायचं आहे. मी याचे असे पॉकेट्स पण केलेले आहेत. मग असं फोकच्या साहाय्याने डिझाईन द्यायची आहे. तुम्ही ही बेक पण करू शकता आणि डीप फ्राय पण करू शकता. बघू शकता असं झालं पाहिजे. इकडे मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये चीज कॉर्न करंजी घालून घेणार आहोत आणि पॉकेट सुद्धा मी केलेले आहेत ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. मध्यम आचेवरच आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजेच तळून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. बघू शकता आपले तयार झालेले आहेत चीज कॉर्न करंजी आणि पॉकेट सुद्धा. मस्तपैकी असे तुम्ही टॅमॅटो केचप बरोबर ही खाऊ शकता मस्तपैकी. माझी ही चीज कॉर्न करंजी किंवा पॉकेट ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.